सुनेत्रा पवार यांचा आजच शपथविधी होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, राजभवनातील सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। राजभवनातील खात्रीलायक सूत्रांची ही माहिती आहे। राजभवनात शपथविधीची तयारी सुरू झालेली आहे आणि सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आजच होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुनेत्रा पवार यांचा आजच शपथविधी होणार आहे आणि त्या संदर्भात राजभवनात आता तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। खात्रीलायक सूत्रांनी ही झी24 तासला माहिती दिलेली आहे। तर सुनेत्रा पवार या आजच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे आणि त्यासाठी राजभवनात आता तयारी सुद्धा सुरू झालेली आहे। राजभवनातील खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राजभवनामध्ये शपथविधीची तयारी सध्या सुरू आहे आणि त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा आजच होणार आहे। खरं तर शपथविधी आजच होणार ही माहिती समोर आलेली होती, मात्र तरी सुद्धा आज सातत्यानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जी माहिती दिलेली होती त्यानुसार सातत्यानं आधी आम्ही गटनेते पदाची, विधिमंडळाच्या गटनेते पदाची निवड करू आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं बोललं जात होतं। मात्र आता राजभवनामध्ये सध्या तयारी सुरू झालेली आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, अधिकचे अपडेट्स, आजच शपथविधी होणार आहे अशी खात्रीलायक माहिती झी24 तासला मिळाली आहे। नक्कीच आजच शपथविधी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार यांना दिली जाणार आहे आणि त्यासाठी राजभवनामध्ये देखील त्या शपथविधीची तयारी करण्यात आलेली आहे। कुठलाही मोठा समारंभ केला जाणार आहे, अगदी साध्या स्वरूपामध्ये हा शपथविधी पार पाडला जाणार आहे। कारण अजित पवार यांच्या दुःखानंतर 2-3 दिवसातच हा शपथविधी होणार आहे। त्यामुळे कुठेही मोठा गाजावाजा किंवा मोठा समारंभ असा न करता हा शपथविधी साध्या स्वरूपात हा केला जाणार आहे आणि त्याची तयारी ही राजभवनावर सुरू आहे। पहिल्यांदा विधिमंडळ गटनेते पदाची निवड केली जाईल। आज दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडेल विधिमंडळामध्ये। त्यानंतर सुनेत्रा पवार यांची निवड गटनेतेपदी निवड केली जाईल। त्यानंतर हे मुख्यमंत्री यांना पत्र सादर केलं जाईल पक्षाच्या वतीनं आणि त्यानंतर मुख्यमंत्री, राज्यपाल यांना त्या संदर्भात शपथविधी सांगितलं जाईल आणि त्याच्या प्रकारे सांगितलं। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर सुनेत्रा पवार यांचा आजच शपथविधी होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे शपथविधीसाठी मुंबईमध्ये येणार आहेत। कराडची सभा रद्द करून शिंदे मुंबईकडे येत आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुनेत्रा पवार यांचा आजच शपथविधी होणार आहे। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। राजभवनात त्या संदर्भात तयारी सुद्धा सुरू झाली अशी माहिती समोर येते। त्याचबरोबर एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईकडे आता रवाना झालेले आहेत। त्यांनी आपली कराडमधली सभा सुद्धा रद्द केलेली आहे आणि मुंबईकडे ते निघालेले आहेत। त्यामुळे आजच संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। खरं तर अजित पवार यांच्या निधनामुळे उपमुख्यमंत्रीपदी आता सुनेत्रा पवार यांची नियुक्ती केली जाणार आहे। त्याआधी दुपारी 2 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे राष्ट्रवादीचे आमदार, खासदार विधिमंडळाचा गटनेता निवडतील आणि त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची निवड होईल आणि त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजता राजभवनामध्ये हा शपथविधी संपन्न होणार आहे।